नमस्कार. आपण रोपळे गावामध्ये विठ्ठल महाराज कदम म्हणजे आपल्या इंदोरीकर महाराजांचे जवळचे सहकारी विठ्ठल महाराज कदम यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. या प्लॉटमध्ये आपण बघितलं तर साधारणपणे वेन प्रोसेस ही चालू झालेली आहे. वेन प्रोसेस चालू झालेली आहे तर आपण आता सध्या बोलत असताना साधारणपणे 20 मे रोजी या ठिकाणी प्लॉटवर आलेलो आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर आता सध्या पण ढगाळ वातावरण या ठिकाणी चालू झालेलं आहे. म्हणजे जसं नक्षत्र बदलल त्या पद्धतीनं वातावरणामध्ये चेंज होणार आहे. मग वेन चालू असणाऱ्या प्लॉटमध्ये वातावरण चेंज झाल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं काळजी घ्यायची आहे याबद्दल आपण या ठिकाणी आज चर्चा करू. त्यामध्ये झाडाची वेन झाल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाडाचा जो कलर पिवळा आहे अशा पिवळ्या असणाऱ्या कलरमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये मॅच्युरिटी अजून आलेली नाही आणि स्किन जी आहे ती एकदम नाजूक स्किन आहे. अशा स्किन मध्ये आपल्याला कीटकनाशक प्लस बुरशीनाशक आणि प्लस एक टॉनिक अशा पद्धतीने आपल्याला त्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतंही किडीचं बुरशीचं आणि कुठल्याही रोगाचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, घड वरून खाली येऊपर्यंत साधारणपणे आपल्याला 4 ते 5 फवारणी या ठिकाणी 5 दिवसाच्या अंतराने घ्यायची आहे. त्यामध्ये मी पहिली फवारणी या ठिकाणी तुम्हाला रिकमेंड करतो, जेणेकरून चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये वाद्यामध्ये लेंथ पण वाढावा आणि कुठल्याही किडीचं आणि बुरशीचं प्रादुर्भाव या ठिकाणी होऊ नये म्हणून या ठिकाणी मी एक स्प्रे रिकमेंड करतो. त्यामध्ये पहिला स्प्रे घेत असताना मिस्टार टॉप 1 मिली, आयडॉल 1 मिली आणि त्याच्यामध्ये सुपर कॉन्फिडॉर अर्धा ml प्रति लिटर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्प्रे करायचा आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये कलर शायनिंग चकाकी पण चांगल्या पद्धतीने मेंटेन राहील, वाद्याची लेंथ पण वाढेल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं बुरशीचा आणि किडीचा प्रादुर्भाव या ठिकाणी होणार नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.